13/7. आता आज 13/7 या तारखेवरून आयुष्यात कुठल्या मित्रांनी साथ देवो किंवा न देवो, पण 13/7 अशा मेसेजचा पाऊस पडणारे प्रत्येक मोबाईलमध्ये. या 13/7बद्दल 1/7बद्दल असे मेसेज येतातच. हा भाग थोडा बाजूला ठेवून या 13/7चं नक्की महत्त्व माझ्या मनात काय आहे. 13 आणि 31 आकड्यांची अलटीपलटी आणि दोन महान दिग्गज, गुड ह्युमन बीइंग, दोन चांगली माणसं आणि दोन महान कलाकार यांच्या या आठवणी या दोन्ही तारखांशी निगडीत आहेत. आज 13 जुलै म्हटलं की एक व्यक्ती नक्की आठवते, बाई वाड्यावर या. हे एक वाक्य मात्र लोकांच्या पक्क लक्षात राहिलंय. पण हे वाक्य उच्चारण्याची स्टाईल आणि या वाक्याला इतकी प्रसिद्धी देणारा तो महान कलाकार निळकंठ कृष्णाजी फुले यांची आज पुण्यतिथी. 13 जुलै 2009 रोजी त्यांनी या दुनियेतून एक्झिट घेतली. पण कायमच्या आठवणी ठेवून हा महान कलाकार त्या यात्रेला निघून गेला. 13 आणि 31 आकड्यांची ही अल्टीपल्टी आणि दोन व्यक्तींची आठवण असं जे मी म्हणालो तुम्हाला. 31 जुलै मोहम्मद रफी साहेबांची आठवण. निळू फुले मराठीमधले आपले दिग्गज चित्रपट अभिनेते, अनंत पुरस्कारांचे मानकरी, महाराष्ट्र शासनाने सुद्धा ज्यांना पुरस्कृत केलं असा एक महान कलाकार, अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहत कथा अकलेच्या कांद्याची या नाट्यापासून, या लोकनाट्यापासून अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. आणि एक गाव 12 भानगडी, बहुतेक अनंत माने दिग्दर्शित या चित्रपटापासून एक चित्रपट अभिनेता असा प्रवास सुरू केलेले निळकंठ कृष्णाजी फुले, पुणे, यांची कारकीर्द जर आपण बोलत बसलो ना तर खूप महान कारकीर्द. पण आज जवळपास 17 वर्ष झाली त्यांनी या दुनियेतून एक्झिट घेऊन. 2009 साल 13 जुलै या दिवशी त्यांचं देहावसान झालं. स्वतः अतिशय साधी राहणी अंगीकारत इतका मोठा महान अभिनेता असूनसुद्धा कधीही बडेजाव न दाखवता अगदी तळागाळातल्या माणसांशी खूप प्रेमाने खांद्यावर हात टाकून बोलणारा हा एक महान कलाकार, ज्याने कुली चित्रपटात अमिताभ बच्चनजी यांच्या वडिलांची भूमिका पण केली. तसं पाहिलं तर 12 हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका निभावल्या. पण माझं मन तिकडे जास्त रमत नाही असं ते भेटीमध्ये बोलायचे सुद्धा. आता भेटीमध्ये बोलायचे सुद्धा हे वाक्य कदाचित मला जे जवळून ओळखतात त्यांना हे नातं काय आहे ते माहिती आहे. कधीपासून मी त्यांच्या संपर्कात आहे हेही माहिती आहे. पण नवीन लोकांना वाटेल की मी उगाच काहीतरी प्रौढी मिरवतो आहे. तसं काही नाही मित्रांनो. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून मला आज 13 जुलैला त्यांची आठवण होणं साहजिक, कारण संपर्कच तसा होता. आत्ता मी हा व्हिडिओ ज्या ठिकाणाहून शूट करतो आहे या घरात कित्येक वेळा ते येऊन गेलेले आहेत. येऊन गेलेत नाही, राहून गेलेले आहेत. कित्येक वेळा इथं त्यांच्या गप्पांच्या मैफिलीत मलासुद्धा सहभाग नोंदवण्याचं भाग्य लाभलं. माझ्या सोलापूरच्या घरीसुद्धा अतिशय सादगीने मी आमंत्रित केल्या केल्या हो म्हणून माझ्या घरीसुद्धा ते येऊन गेलेले आहेत. असा हा साधा माणूस, परंतु प्रचंड वाचन केलेला माणूस, आणि ते वाचन त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून
नक्कीच डोकावताना आपल्याला दिसतं. निदान आम्हाला तरी त्यांची ती प्रगल्भता जवळून पाहिल्यामुळं प्रत्येक वेळेस जाणवली आहे. 140 मराठी चित्रपट, त्यांचा प्रत्येक चित्रपट मी पाहिलाच आहे असं नाही आहे. पण 140 मराठी चित्रपटात काम करायला मिळणं आणि इतक्या दिग्गज कलाकाराचा आपल्याला सहवास लाभणं, तो एक नाही, दोन नाही, अगदी त्यांच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत 1900 साधारणतः 82-83 साल असावं. त्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये याच घरी, माझ्या मामाच्या घरी मी आलो असताना त्यांची घनिष्ठ मैत्री असल्यामुळं इथं गेट टुगेदर होतं मित्र लोकांचं. आजही मला त्यांच्या काही मित्रांच्या नावांची आठवण आहे. आमिर शेख, बशीर शेख, ताहेर पुनावाला, नीर पराखे, अजूनही 3-4 राम नगरकर साहेब, अशी त्यांची बरीच मित्रमंडळी, भाई वैद्य, माझे मामा मुरलीधर पोतनीस, अशी सगळी गँगच्या गँग ह्यांची जमली होती. आणि आम्ही त्यावेळेस स्कूल कॉलेजचे विद्यार्थी मामाच्या घरी आलो होतो वेकेशनला, आणि त्यावेळेस हा योग जुळून आला. ती माझी पहिली भेट. त्यानंतर मग माझ्या घरी आले ते 1995 साल मला अजूनही आठवतं. आणि त्याच वेळेस मी त्यांची परवानगी घेतली. आजही आठवतो मला तो त्यांचा 2 ते 3 दिवसांचा सोलापुरातला सहवास. त्यातल्या त्यात माझ्या घरचा तो मुक्काम, आणि मग पुढचा पूर्ण दिवसभरसुद्धा घरी असणं, त्यांना न्यायला आणायला जाणं. मार्केट यार्डमध्ये बाबा आढावांच्या सोबत त्यांचं काहीतरी एक फंक्शन होतं. त्या निमित्तानं ते माझ्या शहरात आले होते, आणि माझ्या विनंतीला मान देऊन, माझ्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन ते माझ्या घरी मुक्कामी पण होते. अतिशय सादगीने राहत अनेक नाटकांचे प्रयोग फक्त चॅरिटीसाठी केलेले. डॉक्टर श्रीराम लागू आणि निळूभाऊ यांचं एक नाटक त्यांनी असे दौरे केले, त्या नाटकाचे कंटिन्यू 40 दिवस ते फिरत होते. त्यांनी सांगितलेल्या काही गमती जमती आजही आठवतात. विलनची भूमिका करत असल्यामुळं त्यांना पुण्यात आलेले अनुभव, कोकणात आलेले अनुभव, कदाचित त्यांनी बऱ्याच वेळा भाषणातनं पण हे सांगितले. पण त्या गप्पा समोर बसून ऐकायचा योग, नशीब आम्हाला लाभलं, त्यासाठी मी धन्यता मानतो. आणि इतक्या दिग्गज माणसासोबत असे काही सहवासाचे क्षण मिळणं, हे म्हणजे खरंच आयुष्याचं हे संचित असतं हो. या आठवणी माझ्या मनातनं कधीही जाणार नाही. 1995 साली माझ्या घरी आलेले असताना मी त्यांची परवानगी घेतली, कारण त्याच वेळेस माझं एक मराठी कवितांचं पुस्तक प्रकाशित होणार होतं. त्यांची परवानगी घेऊन मी विचारलं त्यांना की निळूभाऊ, हे पुस्तक मी तुम्हाला अर्पण करतो आहे, चालेल ना? त्यांना आनंद झाला. जरूर जरूर, प्रकाशन कधी होईल त्यानंतर एक प्रत मला नक्की पाठवून दे, तुला मी अभिप्राय पाठवेन. पहा मित्रांनो, 1995 साल, अतिशय सुप्रसिद्ध झालेला हा मराठी चित्रपटातला सुपरस्टार, कोणतीही भूमिका त्याच्यामध्ये शिरून त्या भूमिकेत समरस होऊन ती पडद्यावर साकारणारा हा त्या काळातला एक अतिशय चांगला व्यक्ती, पण विलनच्या भूमिका करून विलन म्हणून प्रसिद्धीस पावलेला मराठी नट. आजही अभिमान वाटतो त्यांच्याविषयी बोलताना. खूप अभिमानाने मी प्रत्येक वाक्य उच्चारतो आहे, कारण मिळालेला त्यांचा सहवास. माझ्या घरीसुद्धा त्यांची हीच मित्रकंपनी आली होती, ताहेर पुनावाला. आज ते हयात आहेत की नाहीत माहीत नाही मला. भाई वैद्य, त्यांचंसुद्धा या घरामध्ये माझी भेट झालेली. राष्ट्रसेवा दलाचं कार्य करणारे हे लहानपणापासूनचे कार्यकर्ते. राष्ट्रप्रेमाची ज्वाला यांच्या मनामध्ये किती प्रखर आहे, त्यांची तत्त्व कशी आहेत, त्यांचं वाचन काय आहे, या सगळ्या बारकाईने मला गोष्टी त्यांच्याबरोबर राहिल्यामुळं निरीक्षण करता आल्या, मनात साठवता आल्या. काही ना काही त्यांच्याकडून एक कण घेता आला. माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आजही मला खूप खूप आठवणीने सद्गदित व्हायला होतं आहे, कारण आज ही व्यक्ती आपल्यासोबत नाही आहे, पण त्यांच्या अनंत आठवणी माझ्यासोबत आहेत. त्याच्यातल्याच काही आठवणी आज 13 जुलैच्या निमित्ताने तुमच्या मनापर्यंत पोहोचवतो आहे. पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर मी पहिली प्रत त्याची घेऊन मी पुण्याला आलो. त्यांना ती प्रत अगदी मनोभावे नमस्कार करून मी प्रेझेंट दिली. मला त्यांनी आश्वासित केलं, अरे वा, छान, मी आता वाचेन आणि मग तुला कळवेन. ती एक माझी 10-15 मिनिटाची भेट. त्यानंतर त्यांना कुठे जायचं होतं, ते लगेच रिक्षेतनं निघून गेले. पण
मला असं वाटलं की इतका महान कलाकार, त्याला कधी वेळ मिळावा काय. कारण मी आज जवळपास 10 पुस्तकांचा ऑथर आहे, हिंदी कवितांची पुस्तकं. खूप कौतुकाने मी पहिली माझी 2-3 पुस्तकं लोकांना गिफ्ट दिली. पण खूप कमी लोकांना असं वाटलं की आपल्याला हे गिफ्ट मिळालं आहे, आपण प्रशांतला कळवावं तरी. अरे मी वाचलं, मला आवडलं, मला नाही आवडलं, मला ही आवडली, ती आवडली, ती कविता नाही आवडली. ॲटलिस्ट अरे मला आवडलं हं तुझं, मुखपृष्ठ छान आहे, मलपृष्ठ छान आहे. भले उघडून नका बघू, पण हे कळवण्याची सुद्धा मॅनर्स खूप कमी लोकांना आहेत, हे मला नक्की जाणवतं. समाजातली ही एक विकृती आहे, म्हणून मी हे बोलतो आहे. तसा मी काही कुठल्या कोणाच्या कौतुकाचा भुकेला किंवा कुठल्या टीकेला घाबरणारा असा छोटा कलाकार नाही आहे. बस मी फक्त चालत राहतो, माझ्या मनात येईल ते करत राहतो. प्रेमाने मला ज्यांना द्यावीशी वाटते त्यांना मी गिफ्ट देतो. तशाच पद्धतीने मला वाटलं की निळूभाऊ पण विसरून जातील. पण 15 ते 20 दिवसात माझ्या घरी एक अंतर्देशीय पत्र आलं. 1995ची गोष्ट आहे. एक महान कलाकार एका माझ्यासारख्या छोट्या कवी कलाकारासाठी, निवेदकासाठी वेळ काढतो आणि पत्र लिहून स्वतःच्या हस्ताक्षरात मला त्या पुस्तकाचा अभिप्राय कळवतो. मित्रांनो, मला आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी ते इनलँड नाही आहे, पण ते मी प्रिझर्व केलेलं आहे प्लास्टिक कोटेड फाईलमध्ये आहे. तसं ते पत्र मी अजूनपर्यंत सुरक्षित ठेवलेलं आहे. ही झाली माझ्या पहिल्या पुस्तकाची गोष्ट. त्यांचा तो अभिप्राय तो मला आला. त्यांनी त्यात लिहिलं आहे की अरे तुझं पुस्तक, तुझ्या कविता वाचल्या आणि मैफिलीत वाचल्या. त्यांची मित्रांची गेट टुगेदर नेहमी असायची अधूनमधून. काय तर गप्पा फक्त झाल्या पाहिजेत चांगल्या. मग ते 7-7, 8-8 तास एकत्र बसायचे, गप्पा मारायचे. त्यांच्या फार्म हाऊसवर मित्रांना घेऊन जाणं हा एक त्यांचा छंद होता. रिकामा वेळामध्ये आपण किती मोठे आहोत याचा त्यांना कधीही कुठेही गर्व मला कधी दिसला नाही आहे. आणि मग बालपणीचे जे काही आपले मैत्रीचे ऋणानुबंध आहेत ते कसे टिकवायचे, कसं सगळ्या मित्रांना एकत्र आणायचं, यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे ते सगळ्यांना बोलवायचे, सगळ्या मित्रांना अगदी घरी जाऊन या घरी तर त्यांची रिक्षा थांबायची आणि माझ्या मामाला रिक्षेत घेऊन ते नेहमी जायचे, हे मला आजही आठवतं. या घरातल्या त्यांच्याशी झालेल्या भेटीगाठी, त्यांच्या इथल्या मैफिली कधीतरी, अर्थात लगाम नसताना, त्या सगळ्या आठवणी आज उचंबळून आलं आहे सगळ्या आठवणींनी मला. त्यांनी पत्रात लिहिलं होतं की मैफिलीतसुद्धा तुझ्या कविता वाचल्या आणि मित्रांच्या सोबत एखादा घोट जास्त झाला. यापेक्षा तुला अजून काय दाद देऊ. तू चालत राहा, एक दिवस तुझा उजाडेल. अशा पद्धतीने एक मराठी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार आपल्याला लिहितो, प्रोत्साहित करतो. हे खरोखर आनंददायक नाही का हो? म्हणूनच मी ते पत्र आजही जपून ठेवलं आहे. यथावकाश भेटीगाठी आमच्या होत गेल्या. मी एक कलाकार आहे, धडपडतो आहे, हे त्यांना जाणवत गेलं आणि नेहमीच मला त्यांनी प्रोत्साहित केलं आहे. आज आपण पाहतो की निळू फुलेंच्या आवाजामध्ये त्यांचा एक पर्टिक्युलर स्टाईल ऑफ ॲक्टिंग जी होती, जी काही अदाकारी ते चित्रपटात पेश करायचे, तसे त्यांचे छोटे छोटे तुकडे जे काही डायलॉग्स आहेत नाटकातले घ्या, सखाराम बाइंडर घ्या, लग्नाची बेडी घ्या, सूर्यास्त घ्या, कथा अकलेच्या कांद्याची घ्या किंवा अजून कुठल्या चित्रपटातले डायलॉग, हे सादर करणारे, कार्यक्रम करणारे कितीतरी कलाकार आहेत. त्यापैकी 2-3 कलाकारांना मी तर नक्की चांगला ओळखतो. चोरडिया आज ते हयात नाही आहेत, बहुतेक पुण्यात होते. त्यांचा एक उत्कृष्ट शो मी बघितलेला, निळू फुलेंची त्याच पद्धतीने धोतर, नेहरू शर्ट, टोपी घालून उत्कृष्ट त्यांनी एक संचलन केलेलं मी पाहिलं. नगरकरांचा तो कार्यक्रम होता. त्यानंतर माझे 2 मित्र आहेत, विक्रांत शिंदे आणि चंदू जगताप, जे आजही निळू फुलेंची ॲक्टिंग करतात स्टेजवरती. 5-10 मिनटाचा का होईना, पण ते निळू फुलेंसारखं बोलण्याचा प्रयत्न त्यांच्यासारखा वेश घालून करतात. यात मला आनंद वाटतो की अरे एखाद्या आपल्या जवळच्या या महान कलाकाराची ॲक्टिंग करतायत काही लोक, त्यांच्या आठवणी ताज्या ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि तेही माझे मित्र आहेत. याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळं चंदू जगताप आणि विक्रांत शिंदे यांनासुद्धा मी शुभेच्छा अर्पित करतो. मित्रांनो, श्वासात श्वास आहे तोपर्यंत या दिग्गज कलाकाराची जितकं म्हणून तुम्हाला काही सादरीकरण करता येईल तेवढं नक्की करा, प्रॅक्टिस करा, त्यांना पहा. आज यूट्यूबवर त्यांचे अनेक व्हिडिओ अवेलेबल आहेत. त्यांच्या अनंत नाटकातल्या भूमिका, अनंत डायलॉग्स, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा, सराव करा आणि जिवंतपणे तुमची ॲक्टिंग सादर व्हावी आणि लोकांना पुन्हा एकदा निळू फुलेंना पाहतोय हा भास व्हावा, याच तुम्हाला मी सदिच्छा देतो.
गाठीभेटी वाढत गेल्या, होत गेल्या, एकमेकांना चांगला ओळखू लागलो आम्ही. म्हणजे मामाचे मित्र तर होते, पण नंतर ते माझेसुद्धा एक चांगले स्नेही म्हणून मी त्यांचा उल्लेख करू शकतो, इतकी जवळीक झाली. 2003 साली माझी एक मी कॅसेट पब्लिश केली. ती कॅसेटसुद्धा मी त्यांना गिफ्ट केली होती आणि तेव्हासुद्धा त्यांना म्हटलं, निळूभाऊ तुमचं पहिल्या पुस्तकाच्या वेळचं पत्र मी अजून जपून ठेवलं आहे. त्यांना दाखवलंसुद्धा. पुण्याच्या भेटीमध्ये मी त्यांना ते पत्र खास दाखवलं. बघा अशा पद्धतीने मी प्रिझर्व केलं आहे. त्यांनी पाठीवर कौतुकाने थाप मारली. अरे वा, छान वाटलं रे. आणि छान आहे बरं का. निळू फुलेंसारखी व्यक्ती ज्यांनी कुलीमध्ये हिंदी चित्रपटात 12 चित्रपटात काम केलं आहे, अमिताभ बच्चनच्या सोबत काम केलेली व्यक्ती, जेव्हा मी त्यांना माझी हिंदी कवितांची कॅसेट प्रेझेंट केली, तेरी मोहब्बत असं टायटल होतं. त्यामध्ये साधारणतः 20-22 कविता मी रेकॉर्डिंग रूममध्ये प्रेझेंट केलेल्या आणि मग त्याची सहज एक्सटेम्पर मॅनरमध्ये करना है क्या कॅसेट भाई, प्रवी साहब आज बनाएंगे क्या, असा प्रश्न विचारला गेला. त्याला येस म्हणालो आणि इमिजिएट रेकॉर्डिंग केलेलं आहे. नथिंग, नो प्रिपरेशन, कुठलीही स्क्रिप्ट माझ्याकडं नव्हती. कविता एक साधारणतः त्यावेळेस माझ्याकडे 100-125 कवितांचा मी निर्माता असेन. 2003ची घटना आहे ती. आणि मग रेकॉर्डिंग रूमला इन्स्टंटली रेकॉर्डिंग स्टार्ट झालं. प्रत्येक कवितेच्या आधी काय बोलायचं याची स्क्रिप्ट पण माझ्याकडं नव्हती, परंतु अतिशय चांगली झालेली ती कॅसेट, असंच मी माझ्या निर्मितीचं वर्णन करेन. ही कॅसेटसुद्धा निळूभाऊंना दिल्यानंतर मी तसा विसरून गेलो. चला कॅसेट दिली आपण, पुण्यात जाऊन मस्तपैकी त्यांच्या सन्मानाने त्यांच्या चरणाला स्पर्श करून आपण दिली आणि अभिप्रायाची आपण वाट बघू. पण त्याच पद्धतीने 15 दिवसात त्यांचं मला पुन्हा एक अंतर्देशीय पत्र आलं. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, अरे मी हिंदी चित्रपटात काम केलं, अमिताभ बच्चनचंसुद्धा मी हिंदी पाहिलं समोरून जवळून, त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला, हिंदी चित्रपटसृष्टीत थोडाफार वावरलो, पण माझ्यासारख्या मराठीतल्या अभिनेत्यालासुद्धा जे जमलं नाही हिंदी, त्यापेक्षा चांगल्यापैकी तू हिंदीचा लहेजा अवगत केला आहेस. तुझ्यातला निवेदकसुद्धा सुंदर काम करतो आहे सध्या. तुझ्या कॅसेटला नक्कीच यश मिळेल. तुझ्या या हिंदी कवितासुद्धा मला खूप मनाला भावल्या आणि त्या मी मित्रांनासुद्धा आवर्जून ती कॅसेट लावून ऐकवली आहे बरं का. अशा पद्धतीने एखाद्या छोट्या कलाकाराला प्रोत्साहित करणारा हा महान कलाकार निळकंठ कृष्णाजी फुले, निळू फुले, तुमच्याविषयी मी काय काय बोलू. आज तुमचं स्मरण करणं, आज असं नाही आहे, सतत तुम्ही मनात आहातच. कारण तुमच्या या आठवणी, तुमच्या सहवासातले क्षण हे असे माझ्यासारख्या छोट्या कलाकारांनी विसरणं कदापि शक्य नाही. मित्रांनो, सहवास लाभल्यानंतर त्या कलाकाराच्या विषयी अनंत भावना असतात. गहिवर दाटून येतो आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की अनंत पुरस्कार मिळवलेल्या या निळू फुले या महान कलाकाराला श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे. निळू फुलेंना मानणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मी आव्हान करेन की चला आपण सर्वजण मिळून त्यांच्या आठवणी ताज्या ठेवूयात. त्यांची मुलगी जी आहे गार्गी, तिला आपण टी व्हीवरती पाहिलेलंच आहे. तिलासुद्धा आपण लाख तिच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा अर्पित करूयात आणि निळू फुलेंची आठवण सतत ताजी ठेवूयात, एवढंच त्या निळू फुलेंना आश्वासित करूयात. 13 जुलै 2009 आज तुम्हाला जाऊन निळूभाऊ 17 वर्षाचा कालावधी लोटला. 78 वर्षाचं आयुष्य लाभलं आपल्याला. अनंत वेदना आपण सहन केल्या हे मला तुम्ही गप्पांमध्ये सांगितलं. तुमचा इतिहास जरी सगळ्या जगाला माहीत असला कुठल्या पुस्तकाच्या रूपाने, तरीसुद्धा काही कंगोरे आपण पर्सनली एकमेकांमध्ये बोललो आहेत. त्या आठवणी सतत मनात ताज्या आहेत. तुमचे कष्ट, तुम्ही जीवनात केलेल्या तडजोडी या सगळ्या मला माहिती आहेत. या सगळ्यांचा उल्लेख करण्यासाठी असं अनेक वेळा अनेक व्हिडिओंमधनं मला भेटावं लागेल लोकांना. त्यामुळं निळूभाऊ, तुम्ही सतत माझ्या मनात आहात आणि या जगामध्ये जोपर्यंत माणूस आहे, मराठी माणूस आहे या पृथ्वीवर, तोपर्यंत निळू फुले हे नाव अजरामरच राहील. तुम्हाला विसरणं कदापि कोणालाही शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही. या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच दिग्गज कलाकारांच्या आठवणी घेऊन याच चॅनलवर, कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल.